नमस्ते. ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे बिन लग्नाच्या मुली. आज समाजात मोठ्या वयाच्या अविवाहित मुली घरी बसून आहेत. आता देखील जर आई वडील जागे झाले नाहीत तर परिस्थिती अधिकच स्फोटक होऊ शकते. आज आपण आपल्या मुलांच्या लग्नाबाबत इतके जागृत झालो आहोत की नातीच जुळेनाशी झाली आहेत. समाजात आज 27, 28, 30, 32 या वयापर्यंत अनेक मुली अविवाहित आहेत. कारण त्यांच्या अपेक्षा कधीकधी त्यांच्या परिस्थितीपेक्षाही जास्त असतात. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. यामुळे समाजाची प्रतिमा देखील खराब होत चालली आहे. सर्वात मोठा मानवी आनंद म्हणजे सुखी वैवाहिक जीवन. पैसा हा आवश्यक आहेच, पण तो एका मर्यादेपर्यंतच. फक्त पैशासाठी चांगली नाती नाकारणे चुकीचे आहे. पहिली प्राथमिकता सुखी संसार आणि चांगले कुटुंब हीच असावी. अधिक पैशाच्या मोहात चांगली नाती गमावणे योग्य नाही. संपत्ती विकत घेता येते, पण गुण नाही. माझ्या मते घर, परिवार आणि मुलाचा स्वभाव चांगला आहे का हे नक्की पाहावे. जास्त या अपेक्षेत चांगले नाते हातातून जाऊ देऊ नये. सुखी वैवाहिक जीवन जगायलाच पाहिजे. वयाच्या 30 नंतर झालेले लग्न अनेकदा तडजोड ठरते आणि वैद्यकीय दृष्टीनेही अनेक अडचणी निर्माण होतात. आज याहूनही वाईट परिस्थिती कुंडली जुळवणीमुळे निर्माण झाली आहे. ज्यांच्याशी कुंडली जुळते पण घर, परिवार आणि मुलगा चांगला नाही, आणि जिथे मुलामध्ये सर्व गुण आहेत तिथे कुंडली जुळत नाही. अशा वेळी आपण सर्व काही चांगले असूनही फक्त कुंडलीमुळे नातं तोडतो. 36 पैकी 20 गुण किंवा 36 पैकी 36 गुण जुळूनही अनेकांचे संसार आज दुःखी आहेत. कारण आपण मुलाचे खरे गुण पाहिलेच नाहीत. कुंडलीच्या नावाखाली आधुनिक, सुशिक्षित अशा समाजाला एक शतक मागे नेले आहे. या चक्रात कित्येक चांगली नाती जुळतच नाहीत. आज मुलींसाठी नातं शोधताना मुलामध्ये जणू 24 कॅरेट सोनं शोधल्यासारखं पाहिलं जातं, आणि बघता बघता 4-5 वर्ष अशीच निघून जातात. उच्च शिक्षण किंवा जॉब या नावाखालीही वेळ घालवला जातो. मुलगा पाहण्याची पद्धतच वेळ वाया घालवण्याचे उदाहरण बनली आहे. स्वतःचं घर आहे का? असल्यास फर्निचर कसलं आहे? घरात खोल्या किती आहेत? गाडी आहे का? 4 व्हीलर आहे की 2 व्हीलर? आणि ती सुद्धा कोणती? राहणीमान, खाणं पिणं कसं आहे? भाऊ बहिणी किती आहेत? आई वडील मुलाकडेच असतात की आणखीन कुणाकडे असतात? बहिणींची लग्न झाली आहेत का? आई वडिलांचा स्वभाव कसा आहे? नातेवाईक आधुनिक विचारांचे आहेत की जुन्या विचारांचे आहेत? मुलाची उंची किती? रंगरूप कसं? शिक्षण, उत्पन्न, बँक बॅलन्स किती आहे? सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे का? मित्र किती आहेत? आई वडिलांना शहाणपण येतं तेव्हा मुलीचं वय 30 पार झालेलं असतं. मग पुढची 4-5 वर्षांची धावपळ मुलांच्या तरुणपणाचा बळी घेते. एक काळ असा होता की घराणं पाहून नाती ठरत. ती नाती टिकायची. विहिणीमध्ये आदर, प्रेम, जिव्हाळा हा असायचाच. धन कमी असलं तरी आनंद घरात भरलेला असायचा. कधी मतभेद जरी झाले तरी वडीलधारी माणसं ते मिटवायला तयार असायची. घटस्फोट हा शब्दच अस्तित्वात नव्हता. दाम्पत्य जीवन गोड तिखट अनुभवातून सरत जायचं. दोघं एकमेकांच्या म्हातारपणाची काठी बनायचे आणि नातवंडांमध्ये संस्कार रुजवायचे. आज ते संस्कार कुठे गेले आहेत? लाज, शरम, इतिहास जमा झाली आहे. नात्यांमध्ये तडजोडीची वेळ येते. आज मुलं मुली समाजाबाहेरही लग्न करायला तयार आहेत आणि म्हणतात, आमच्या समाजात आमच्यासारखा कोणीच नाही. मुलं मुली स्वतःच्या इच्छेने लग्न करतात तेव्हा कुणाला कुंडली आठवत नाही. आई वडीलही तेव्हा सगळं मान्य करतात. तेव्हा पैसा, स्टेटस, इन्कम काहीच अडथळा ठरत नाही. आत्ता देखील आई वडील जागे झाले नाहीत
तर परिस्थिती फारच गंभीर होणार आहे. मुलींची लग्न 21, 23, फार फार तर 24 या वयात आणि मुलांची 25, 26, 28 या वयात झालीच पाहिजेत. सगळे गुण सगळ्यांमध्ये नसतात. घर, गाडी, बंगला याआधी वर्तन आणि स्वभाव नक्की पाहावा. आई वडीलही आर्थिक झगमगाटातून वाहून गेले आहेत. पैशांच्या शर्यतीत नाती गोती फार मागे पडली आहेत. घरं तुटत चालली आहेत. प्रेम आणि आपुलकी आटत चालली आहे. या पिढीने कुटुंब संस्थेचं असा तमाशाच केला आहे की येणाऱ्या पिढ्या संस्कार फक्त पुस्तकात वाचणार आहेत. समाजाने आता जागं होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर नाती शोधतच राहू. श्रीकृष्णार्पणमस्तु.